राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोग सज्ज झालाय आणि त्यासाठी जवळपास 13,355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। या निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनच्या व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये 13,726 कंट्रोल युनिट आणि 27,452 बॅलेट युनिटची उपलब्धता आहे। राज्यामधल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदासाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडते, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। आता दुबार मतदारांवर मुंबई पालिकेची नजर असणार आहे। दुबार मतदारांना मुंबई महापालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे। दुबार मतदारांना नोटीस देऊन मतदार यादीमधून नाव वगळण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला दिलेत। मुंबई पालिकेचे सहाय्यक आयुक्त घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार असून 11 लाखांहून अधिक दुबार मतदारांच्या नोंदी तपासल्या जातील। महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय योजना अर्थात लाडकी बहीण योजना, या योजनेचे लाभार्थी राज्याच्या घराघरात आहेत, तसंच योजनेचं श्रेय घेणारेही पक्षापक्षात आहेत असं म्हणावं लागेल। लाडकी बहीण योजना आपणच अंमलात आणली हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठासून सांगितलंय। त्यातच आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंच्या नव्या दाव्यानं खळबळ उडाली आहे। मध्य प्रदेशमधल्या लाडकी बहीण योजनेनंतर राज्यातही लाडकी बहीण योजनेची संकल्पना आपण मांडली असं वक्तव्य करत पंकजांनी नव्या वादामध्ये उडी घेतली आहे। बीडमधल्या पालवणमध्ये पार पडलेल्या प्रचार सभेमध्ये त्या बोलत होत्या। दरम्यान नुकत्याच पालघरच्या प्रचार सभेतही फडणवीस आणि शिंदेंमध्ये लाडकीच्या श्रेयवादावरून कलगीतुरा रंगला होता। विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेनं महायुतीला मोठा हात दिल्याची चर्चा होती आणि त्यामुळे येत्या निवडणुकांमध्येही लाडकीचा श्रेय आणि फायदा पदरात पाडून घेण्यासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळते। लाडकी बहीण या सरकारने केलेलं आहे, ही माझी कल्पना आहे। शंकर देशमुख म्हणाले असं माझं म्हणणं नाही, मी स्वतःला एवढं मोठं नाही समजत, पण मी मध्य प्रदेशची निवडणूक हाताळली। शिवराज चव्हाणांनी लाडकी बहीण योजना आणली आणि माझ्या परळीमध्ये सभा होती, तेव्हा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, तेव्हा उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते। तर मी त्या सभेमध्ये म्हणले की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब लाडली बहिणासारखी लाडकी बहिणाला आपलं सरकार 100% बोला फुलाची गाठ पडली। मी काही केलं नाही, पण खरं झालं का? दरम्यान देवाभाऊ आहेत तोपर्यंत ही योजना सुरूच राहील असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिंगोलीच्या प्रचार सभेत केलंय। तर लाडक्या बहिणी एकनाथ शिंदेंकडे पाहून मतदान करणार आहेत असं वक्तव्य स्वतः एकनाथ शिंदेंनी केलंय। तर अजित पवारांनी या योजनेबाबत प्रचार सभेमध्ये भाष्य केलंय। आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली, ज्याची चर्चा झाली असं अजित पवार म्हणाले। विधानसभेचा विजय प्राप्त झाल्याबरोबर त्या ठिकाणी अनेकांनी बोलणं सुरू केलं, अरे भाजपच्या आणि महायुतीच्या एवढ्या जागा आल्या, आता हे काय करणार? तर म्हणाले आता हे लाडक्या बहिणीची योजना बंद करणार। 1 वर्ष झालं योजना सुरूच आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती कोणी बंद करू शकत नाही। सर्व सभांमध्ये लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय दिसली, मला खूप जास्त दिसली। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जशी संख्या दिसली तशीच संख्या आता दिसते आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की माझ्या लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे, यावेळेस काहीच नाही, फक्त धनुष्यबाण आणि एकनाथ शिंदे यालाच मतदान करायचं, अशा प्रकारचा संकल्प सगळ्यांनी केला आहे। आमच्या महिला थोड्या का होईना एक स्वयंपूर्ण होऊ पाहताय, एक चांगल्या पद्धतीने पुढे येऊ पाहताय, हे काम आम्ही लोकांनी केलं। तुम्हाला माहिती आहे 25,000 कोटी रुपये दरवर्षी मला राज्य सरकारला ऊर्जा खात्याला द्यावे लागतात। माझ्या लाडक्या बहिणींच्या करता 45,000 कोटी रुपये आम्ही त्या चांद्यापासून बांध्यापर्यंत लाडक्या बहिणींचा लाभार्थींना द्यायचं काम करत असतो। तर मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनंतर आता प्रफुल्ल पटेल यांनी देखील लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलंय। तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत आणि त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणाले। तर या निधीमध्ये आणखी वाढ केली जाईल असंही पटेलांनी सांगितलंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्याची सरकारमध्ये स्पर्धा रंगली की काय असा सवाल उपस्थित होत आहे। 1500 तर आपल्याला मिळत आहे,
कोणी म्हणत असेल मीच देतो असा काही समजू नका. आमच्या सरकारमध्ये तिजोरीची चावी आमच्याकडेच आहे, राष्ट्रवादीकडेच आहे. असाही नको समजा की दुसरेच देत आहे. बीडच्या सभेत बोलताना पंकजा मुंडेंनी पुन्हा पालकमंत्री होण्याबाबत इच्छा व्यक्त केली आहे. मी तुमची पालक आहे, बीडची संपर्क मंत्री आहे असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय. तसंच लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार आलं. ही लाडकी बहीण आम्हाला विसरणार नाही, कारण ती कुणाचंही घेतलेलं विसरत नाही असं वक्तव्यही पंकजा मुंडेंनी केलं. सरकार आमचंच आहे ना, देशात आहे, राज्यात आहे. आता तुम्ही म्हणता सरकार तुमचंच आहे, पण मग मी म्हणलं ना स्त्री पाहिजे ना. आता या सगळ्या टीमच्या मागे मी आहे आणि मी पालक आहे तुमची. मी संपर्क मंत्री आहे. मी वचन दिलंय की नगराध्यक्ष निवडून द्या, नगरपालिका ताब्यात द्या. दर 3 महिन्याला मी नगरपालिकेची स्वतः बैठक घेईन. उदारी स्त्रीला जमत नाही. आता या मायमावले बसल्या, यांना लाडकी बहीण केलंय सरकारने, तर त्यामुळेच आम्ही मंत्री झालो ना. तुमच्यामुळं हे सरकार आलेलं आहे. हे लाडकी बहीण या सरकारने केलेलं आहे. स्त्री हे शक्ती उगे. तुम्हाला ताकद दिल्यामुळे आम्हाला मिळाली. तुम्हाला लाडकी बहीण केल्यामुळे भाऊ सत्तेत बसले. त्यामुळे ही लाडकी बहीण आम्हाला सोडणार नाही, कारण ती कुणाचेही घेतलेलं विसरत नाही. मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप काल निलेश राणेंनी केलाय. इंस्टाग्राम लाईव्ह करत निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांच्या घरी पैसे दिले जात असल्याचा आरोप केलाय. मालवण शहरामधल्या भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरामध्ये पैशांची बॅग सापडल्याचा लाईव्ह व्हिडिओ त्यांनी केलाय. आणि यानंतर निलेश राणेंनी मालवण नगर परिषदेमध्ये निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन या सगळ्या प्रकरणावर काय कारवाई केली याचा आढावा घेतलाय. आणि त्यानंतर राणे PI जगताप यांना भेटायला मालवण पोलीस स्टेशनमध्येही दाखल झाले. सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जिल्ह्यात आले, मला वाटतं 24 किंवा 25 तारखेला आले, मला डाऊट आलाच होता हे कशासाठी आले. ते काय भाषण वगैरे द्यायला आले नाही. हे सगळं वातावरण बिघडावं त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे त्यांनी ती व्यवस्था केली. जेव्हापासून हे येऊन गेले 50 लाख 1 कोटी असे रोजचे म्हणजे आणायचे, माणसं येणार, त्यांची रक्कम घेऊन जाणार. दरम्यान निलेश राणेंनी केलेले सर्व आरोप भाजपच्या विजय केनवडेकर यांनी फेटाळून लावलेत. माझ्या घरामध्ये मी नव्हतो. माझी बायको माझ्या विजय फुटवेअर ह्या आस्थापनेमध्ये माझ्या स्वतःच्या मालकीच्या आस्थापनेमध्ये होती. माझ्या घरामध्ये माझी वहिनी होती आणि माझी वयोवृद्ध आई होती आणि त्याचबरोबर माझा पुतण्या होता. या ठिकाणी निलेश राणे साहेब खाली शूटिंग करत वरती आले. माझ्या प्रांगणातून शूटिंग करत वरती आले, बेल वाजवली आणि विचारलं विजय केनवडेकर आहेत का. वहिनींनी सांगितलं नाही आहेत. नाही आहेत म्हटल्यावर ते आतमध्ये आले. इकडे तिकडे बघून माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूम मध्ये पण गेले. मला माझ्या पाठीवर मला उभं करण्याचं धारिष्ट रवींद्र चव्हाणांनी दाखवलं. नारायण राणे साहेबांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं. आयुष्यात कधी मला विजय केनवडेकर म्हटले ना, अरे विजय ये बस म्हणून चांगल्या गर्दीतून ओळखून काढून आणून बसवलं. मला कधी मला असा स्टॅम्प लागलेला नव्हता. पण ह्या अशा गोष्टी करून माझं खच्चीकरण करायचं, माझ्याबद्दल अपप्रचार करायचा, मी रवींद्र चव्हाण साहेबांचे माझे संबंध आहेत म्हणून मला टार्गेट करावं, कुठल्या थराचं राजकारण करायचं, किती परिवाराला त्रास द्यायचं. मला फोन आल्यानंतर मी त्या ठिकाणी आलो. साहेबांना विचारलं साहेब काय झालं, तर साहेबांनी मला बेडरूम मध्ये नेऊन दाखवलं. हे बघा हे असं हे तुम्हाला शोभत नाही, हे आहे. म्हटलं साहेब हे माझ्या KK बिल्डरच्या बिझनेस मधले पैसे आहेत. तुमचा गैरसमज असेल तर नाही, त्याला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. त्या ह्याला पूर्णपणे उत्तर द्यायला मी बांधील आहे. दरम्यान श्रीकांत शिंदे यांची यावर प्रतिक्रिया आली आहे. रवींद्र चव्हाण यांनाच विचारा की त्यांना युती पुढे टिकवायची आहे की नाही, असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले. 2 डिसेंबर पर्यंत. मला माहिती ना ते काय बोलले, मला माहिती ना. हा मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का. मला माहिती ना ते काय बोलले, मला माहिती ना. हा मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का. मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात. तर ते तुम्ही कालची घटना जी घडली त्याच्यावरून तुम्हाला दिसलं असेल, परंतु त्याच्यावर मला काही कॉमेंट करायचे नाही आहे. की आमिष दाखवलं तर त्याला बळी पडू नये, कारण शेवटी ही लोकशाही आहे आणि तरच लोकशाही सुदृढ होऊ शकते. मतासाठी पैशांचं वाटप करणं हा प्रकार मला स्वतःला मान्य नाही. पुणे जिल्ह्यामधल्या फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप पाहायला मिळालाय. रस्त्याच्या दुरवस्थेवरून अजित पवारांनी हा संताप व्यक्त केला. गेलो आपल्या श्री काळ भैरवनाथाच्या दर्शनाच्या करता. काय रस्ता आहे, त्याला रस्ता आहे खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे तीच काही कळेना. म्हणजे खरंच तुमच्या सहनशीलतेचा सॅल्यूट. कसं तुम्ही तर गप्प बसता आणि कसं सहन करता तुमचं तुम्हालाच माहिती. राज्यामधल्या निवडणूक याद्यांमध्ये घोटाळ्याची मालिका सुरूच असून आताही एक मोठा घोटाळा मनसेनं उघड केलाय. मनसेच्या अंधेरी पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांच्या नावानंच घोटाळा करण्यात आलाय. मनीष धुरी यांच्या फोटोसमोर बंगाली व्यक्तीचं नाव आहे, तर त्यांच्या बहिणीच्या फोटोसमोर एका मुस्लिम महिलेचं नाव असल्याचं उघडकीस आलंय. यावर निवडणूक आयोगानं जर कारवाई केली नाही तर मनसे स्टाईलनं आंदोलन करणार असल्याचा इशारा मनीष धुरी यांनी दिलाय. माझं नाव दास भुटो सुकुमान आणि फोटो माझा वापरलाय आणि माझ्या बहिणीचं नाव शेख निशा यतीम आणि बहिणीचा फोटो वापरलाय. याचा अर्थ पूर्ण मोठा घोटाळा आहे हा मतदार यादीचा. हा आम्ही निदर्शनास आणून देतोय तरी देखील सरकारला जाग येत नाही. आणि इकडचे विद्यमान आमदार मुंबई भाजप अध्यक्ष मुंबईत गृह प्रकल्पाच्या नावाखाली कोट्यवधींच्या काळ्या पैशाची गुंतवणूक झाल्याचा आरोप निशित पटेल यांनी केला होता. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केलेत. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एक दावा केलाय. मित्राच्या नावावर असलेली इनोवा महेश पाटील यांच्याकडे असल्याचा आरोप निशित पटेल यांनी केलाय. तसेच गाड्यांचे पैसे महेश पाटील यांनी दिले नसल्याचा दावाही त्यांनी केलाय. एवढंच नाही तर परदेशात गेलेला महेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांचं तिकीट काढून दिल्याचा दावाही निशित पटेल यांनी केलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.